नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर हँड पेंटेड साड्या ज्याच्यावर सिल्क मार्क आहेत. मंडळी, बऱ्याच व्हिडिओज मध्ये असं होतं की सिल्क मार्कच्या साड्याच आपल्याला बघायला मिळत नाही असं होतं ना. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली सिल्क मार्क असलेल्या हँड पेंटेड साड्या आपण पाहणार आहोत, ड्रेस मटेरियल्स पाहणार आहोत. शिवाय उन्हाळ्यासाठी म्हणून मल कॉटनच्या साड्या, त्यासोबत ब्लाऊज असं कॉम्बो सेट पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. वेडिंगसाठी गिफ्टिंगचे, रिटर्न ऑप्शन्सचे, हेवी वर्कचे, ऑर्गेन्झाच्या साड्या सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. कुठे एक्झॅक्टली ही खरेदी करतोय ते सांगते. आज मी आलेली आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टोरला भेट द्यायला. कुठे एक्झॅक्टली तर तुम्हाला यायचंय कर्वेनगर पुणे येथे. कर्वेनगर पुणे येथे आलात तर गिरिजा शंकर विहार असं विचारत या. अपोजिट साईडला तुम्हाला गिरिजा शंकर विहार दिसेल, त्याच्याच गेट नंबर 4 आहे. गेट नंबर 4 तुम्हाला दिसेल, त्याच्या अगदी अपोजिट साईडला आलात तर पोटनीस परिसर असं या बिल्डिंगला म्हणतात. त्याचं A3 नावाचं बोर्ड तुम्हाला दिसेल. A3 नावाचं बोर्ड आहे ना, त्याच्या अगदीच खालती द डिझायनर पॅलेट फॅशन स्टुडिओ आहे, द डिझायनर पॅलेट बाय प्राची. इथे जाऊन आज आपण ही खरेदी करणार आहोत. चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन पाहूया. लेट्स गो. मंडळी, आपण प्राचीताई यांना भेटतोय. द डिझायनर पॅलेट बाय प्राची हा त्यांचा ब्रँड आहे आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आज कमाल नवीन कलेक्शन बघायला मिळणार आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आज काय स्पेशल पाहतोय आज आपण? आज आपण हँड पेंटेड प्युअर सिल्क साडीज मधले नवीन डिझाईन्स बघणार आहोत. हँड पेंटेड कुर्ता दुपट्टा सेट्स मधले नवीन डिझाईन्स बघणार आहोत. समर स्पेशल कलेक्शन बघणार आहोत. ब्लाउजेस बघणार आहोत आणि वेडिंग कलेक्शनच्या गिफ्टिंगच्या साड्या बघणार आहोत. मस्त. तर चला सगळं इन शॉर्ट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. ऑफकोर्स सगळ्याची प्राइस रेंज आम्ही रिव्हील नाही करणार. द रिझन इज की व्हिडिओ मला पटापट फिनिश करायचा आहे, तुम्हाला सगळी व्हरायटी दाखवायचं आहे. सो स्टोरला तुम्हाला येऊन सगळी खरेदी करता येईलच. सो सगळ्यात पहिली साडी कोणती बघतोय आपण? ही आपण सगळ्यात पहिले जी बघतोय ही प्युअर टसर सिल्क आहे. टसर पेंटेड टसर सिल्क जरी बॉर्डरची आहे. मस्त. हे फंक्शन साठी, वेडिंग साठी पण युज करायला किती छान आहे. येस, म्हणजे रेग्युलर काठापदराच्या साड्यांव्यतिरिक्त काहीतरी वेगळं. आणि आपल्याकडे याच्या स्टार्टिंग रेंज काय आहेत आज जी व्हरायटी आपण दाखवतोय हँड पेंटेड मधल्या ज्या विष्णुपुरी आहेत त्या साधारण 7,000 पासूनच्या आहेत आणि ही टसर आहेत त्या 9,000 पासूनच्या आहेत. पण आता आपण ह्यातले दाखवणार आहोत ते 2 डिझाईन्स दाखवतोय. बाकीचे बघायला स्टोर मध्ये यायला लागेल. एक मी जी नेसली ती त्यातलीच ही कमळ आहेत. मस्त. सो आपल्याकडे सगळे जे हँड पेंटेड साड्या आहेत त्याच्यामध्ये फुलांचे मोटिव्ह असतात, राईट? हो. आपला USP फ्लावर्स आहे. सो मेनली लाईक फ्लावर्सचं कलेक्शन बघण्यासाठी सगळे येतात. सो ह्या साड्यांना ब्लाउज पीस असतो. हे बघ, हा एक दाखवते. हा पदर आहे त्याचा. अख्ख्या साडीच्या अंगावरती हे असे फुलं आहेत पेंट केलेली आणि हा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस वरती पण आपण काम करून घेतो. अरे वा, हे खूप छान आहे. स्लीव्स वरती वगैरे यूज केलं जाऊ शकतं. येस, व्हेरी नाईस. मस्त. सो ही टसर आहे, सिल्क मार्कवाली आहे. ओ नाईस. हो, ह्याच्यावरती सगळ्या साड्यांवर तुम्हाला सिल्क मार्क इथे बघायला मिळेल. यावरनं तुम्हाला सिल्कची साडी आहे, प्युअर सिल्कची साडी, ह्याची ऑथेंटिसिटी लक्षात येते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही प्युअर सिल्कची साडी खरेदी करायला जाता त्याच्यावर सिल्क मार्क आहे की नाही हे तपासून मग ती खरेदी करावी. त्याच्यावरती हे जे QR कोड दिलेलं असतं ताई, ह्याचं काय महत्व आहे? QR कोड असतं ना, त्याच्यावरनं ते स्कॅन केलं की आपल्याला कळतं. आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जातो आणि त्याच्यावरती कळतं आहे की हे जेन्युइन त्याची ऑथेंटिसिटी आहे. कारण प्रत्येक QR कोडला एक नंबर पण असतो. त्यांच्या रेकॉर्ड प्रमाणे असतो. सो ओनली प्युअर सिल्कच्या वरती, म्हणजे दिस इज टू लाईक इट्स अ फुल प्रूफ वे. जसं हॉलमार्क असतं बरोबर तसं असतं. त्याच्यामुळे हे जर स्कॅन केलं तर तुम्हाला इमिडिएटली सिल्क मार्कच्या वेबसाईट वरती कळतं की त्या विवरला ती परमिशन आहे ते वापरायचं. किती छान. वा, मस्त. आता आपण ना ऐश्वर्या विष्णुपुरीचं दाखवतोय. ओके ओके. किती छान. दिस इज नाईस. आणि मेन हँड पेंटेड असून पण इतकं छान काम आहे त्याच्यावर. ही ह्या साडीची ही अशी बॉडी आहे. अरे वा. हा ब्लाउज पीस आहे. दिस इज नाईस. आणि हँड पेंटेड आहे. त्याचे जे डिझाईन्स आहेत ना ते खूप कमाल वाटतात. आणि हे हँड पेंट ऍक्च्युली लागत नाहीये. हे फील का होत नाही, ह्याचा डिफरन्स काय? जे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. फॅब्रिक पेंटिंग असतं आणि हे सिल्क कलर्स असतात किंवा सिल्क डाईज असतात जे वापरले जातात. ते तू बघितलं असशील, हात लावून कुठेही ते टच होत नाही, पूर्णपणे अब्झॉर्ब होतात फॅब्रिक मध्ये आणि नंतर हे सेट केले जातात. म्हणून फॅब्रिक पेंटिंग जे आपण बघणार आहोत नंतर, ड्रेस मटेरियल्स किंवा बाकीचे जे इतर फॅब्रिक पेंटेड साड्या आहेत त्यांना हात लावलं तर कळतो हे, पण हे पूर्ण मर्ज झालेले असतात. ओके. त्याच्यामुळे त्या साडीचा फ्लो, सॉफ्टनेस जी असते ती तशीच मेंटेन होते. हे सगळं जाणून घेणं पण महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की या साड्या कशा मेंटेन करायच्या किंवा या साड्यांवरती तर पेंटिंग जाणवतच नाही, मग हे डिजिटल आहे का, असं सगळं डाऊट येतो. म्हणून हे सगळे प्रश्न मी त्यांना मुद्दाम विचारते. हे ड्रायक्लीन करायच्या साड्या, पण ह्याची काळजी फक्त एवढी असते की प्लास्टिक मध्ये सेव्ह करू नका. हे बघ, हे खूप असं वेगळं डिझाईन आहे.
ब्राऊन येलो कॉम्बिनेशन. हे फ्लावर्स ऑल ओव्हर पल्लू आहे हा पूर्ण. पल्लू किती मस्त आहे, हे ऑफिस साठी वेअर करायला पण छान आहे. ब्लाउज दाखव. आणि हा अशा पद्धतीचा येलो ब्लाउज आणि त्याला बॉर्डरला अशी फुलं आहेत जी तुम्ही युज करू शकता. आणि कम्प्लीट साडी अशी येणार आणि खालती बॉर्डरला तुम्हाला अशी फुलं येणार आहेत. किती मस्त आणि किती सॉफ्ट आहे. दिस इज व्हेरी लाईट वेट, व्हेरी नाईस. इझी टू मेंटेन. फक्त ड्रायक्लीन करा. त्याला प्लास्टिक मध्ये स्टोअर करायचं नाही, एवढंच त्याचे प्रिकॉशन असते. व्यवस्थित आपण जसं सिल्क मलमल मध्ये ठेवतो, आपण प्युअर सुती कापडामध्ये आपले प्युअर सिल्क ठेवतो तसंच करायचं, बाकी काही नाही. आणि ड्राय क्लिनिंग पाण्यात धुवू नका, पाण्यात धुवायचं. बरं, ड्राय क्लिनिंग इज इम्पॉर्टंट. आता ही साडी खूप भारी वाटते. लव्हेंडर शेड ची साडी आहे आणि त्याच्यावरती अशी सुंदर फुलं आणि पानांची डिझाईन. हे पदर आहे राईट? पदरची डिझाईन होतो. हा ब्लाउज पीस. दिस इज प्रिटी. हे पण खूप छान आहे. स्लीवलेस ब्लाउज घातलं ना तरी ते खूप छान तुम्ही पुढेचे किंवा बॅक साईडला वगैरे युज केलं जाऊ शकतं. आणि कम्प्लीट साडीवर तुम्हाला खालती बॉटमला अशा फुलांची डिझाईन दिसेल. आणि या सगळ्या साड्या सगळ्या सिल्क मार्क सोबत आहेत मंडळी, त्यामुळे तुम्हाला साडीची ऑथेंटिसिटी प्रत्येक साडीवरती लक्षात येऊ शकते. नाईस. हा पण एक खूप नवीन कलर. हे ह्यावेळेला सगळे नवीन डिझाईनच आम्ही काम करून घेतलेलं आहे ह्याच्यावरती. प्रिटी. आणि फुलांचे डिझाईन्स वगैरे हे इतके छान दिसतात ना, फंक्शनला पण युज होतील किंवा छोट्या मोठ्या गिफ्टिंग साठी पण म्हणून हे युज केले जाऊ शकतात. इतकं कमाल वाटतंय की गुलाबाची फुलं आणि पानं काय मस्त वाटतंय. ते डिझाईन जे आहे ना, प्रॉपर जे पेंटिंग केलं जातं त्या पद्धतीचं मस्त दिसतंय. शेडिंग आणि ह्याला वॉटर कलर इफेक्ट असतो. हा पूर्ण ह्याला वॉटर कलर इफेक्ट दिलेला आहे. आणि इथे तुम्ही जे म्हणता, जर डिजिटल प्रिंटेड असली ना तर ते परफेक्ट येतं. स्क्रीन प्रिंटेड असतं ना, परफेक्ट असतं. ह्याच्यामध्ये छोटे छोटे इम्परफेक्शन येतात. म्हणजे हा कलर छोटासा ब्लिडिंग झालेला असतो, कलर बरोबर म्हणतात, कारण हे हाताचं काम आहे. हा, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये परफेक्शन नसणार आहे. त्याचा रंग थोडा पुढे मागे गेलेला किंवा थोडा डिझाईनच्या आउटसाईडला गेलेला दिसेल. आता हे इथे आता थोडंसं ग्रीन डॉट्स आहेत, कारण पेंट करता करता थोडासा एखादा ड्रॉप गेलेला, इथे एक ड्रॉप पडलाय त्याचा. की हे प्युअर हँड पेंटेडच आहे. जेव्हा आपण स्क्रीन किंवा हे घेतो तेव्हा ते परफेक्ट असतं. मस्त छोटे छोटे मायनर इम्परफेक्शन्स शो की इट इज ऑल हँडमेड, हँडक्राफ्टेड. याच्यात तर बघ शेड्स कळत आहेत. हो, शेडिंग छटा सगळ्या मस्त. हा पल्लू. पल्लू किती सुंदर आहे. आपण मगाशी बघितलं त्यातलंच कॉम्बिनेशन, पण फुलं वेगळी आहेत ही. वाव. ब्लाउज. आणि हा अशा पद्धतीचा ब्लाउज. अच्छा, याच्यावरती फक्त पानांची डिझाईन, फुलं नसणार आहेत. छान. आणि हे बॉटमला येणार आहे ना? बॉटमला स्कर्ट बॉर्डर. स्कर्ट बॉर्डर. व्हेरी नाईस. बरं, आता कोणाला कस्टमाइज करून हवं असेल, समजा मला एखादं फुलाचं डिझाईन खूप आवडले, मी कुठेतरी ते पाहिलंय, तर ते डिझायनिंग किंवा ते पेंटिंग तुमच्याकडे करून दिलं जाऊ शकतं का? ते कस्टमायझेशन होतं का? बेसिक कस्टमायझेशन फॅब्रिक पेंटिंग मध्ये होऊ, म्हणजे जे फॅब्रिक पेंटिंगचे कलर्स आहेत त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करू शकतो. पण हे पेंटिंग डिफिकल्ट असल्यामुळे तसं एक्झॅक्ट तसं नाही. ओके. आणि मग ते असं कॉपी होत नाही. बरं. म्हणून आता ह्या पण ही साडी जर तू बघितलीस की सेम डिझाईन जर कोणी सांगितलं परत करून द्या, तर तसंच्या तसं होणार नाही, कारण हाताचं काम असल्यामुळे इट्स गोइंग टू चेंज. ही साडी जरी रिपीट असली तरी थोडीफार फुलांचं मे बी थोडंफार बदलेल, कारण हे स्टेन्सिलिंग नाहीये, फ्री हँड केलेलं गेलं असतं. ओ मस्त. आणि कस्टमायझेशन मध्ये पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे की आपण सांगतो की हीच शेड पाहिजे, पण ती प्रोसेसिंग कलर फिक्सिंगच्या मध्ये एखाद्याच कधी कधी शेड चेंज पण होते. सो त्याच्यामुळे एक साडी एका लेडीकडे असेल असं आहे का? ती सो नाईस. काही जणींचं असतं ना, आम्हाला एक्सक्लुझिव्हिटी ठेवायची आमच्या वॉर्डरोब मध्ये, त्यांच्यासाठी. दिस इज प्रिटी. खूप सुंदर कलर आहे हा. पिस्ता कलर आहे, त्याच्यावरती येलो आणि पिंक शेड जी वापरण्यात आली ना, दॅट इज लुकिंग सुपर प्रिटी. हँड पेंटेड साड्यांमध्ये फुलांचे डिझाईन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. व्हेरी नाईस. अगेन अ व्हेरी ब्युटिफुल कलर. आणि ह्याला बॉर्डर देण्यात आली आहे. सो ही बॉर्डर पण जर तुम्ही जवळून बघितली ना, तर ही पण हँड पेंटेड बॉर्डर आहे. सो तुम्हाला कळेल की ती एकदम परफेक्ट लाइनिंग मध्ये तशी नाहीये, थोडी अप अँड डाऊन, थोडासा त्याचा कलर वगैरे मर्ज झालेला असं वगैरे दिसेल. सो अशा पद्धतीचा पल्लू असणार आहे. याच्यावर ऑल ओव्हर मोटिव्ह घेतलेला आहे. बॉर्डर वेगळी अशी नाही दिलेली आहे, म्हणजे ह्याची दिली आहे, फुलांची बॉर्डर नाही दिली आहे. आणि ऑल ओव्हर साडीवरती अशी फुलं आहेत. मस्त. आणि हा त्याचा ब्लाउज. ब्लाउज इज ऑल्सो प्रिटी. खूपच छान. आणि अख्ख्या साडी असे हे मध्ये मध्ये हे दिलेले.
मस्त. हे किती लाईट वेट वाटतात ना या साड्या. ह्या अतिशय इझी आहेत कॅरी करायला, नेसायला जड नाही, आणि उन्हाळ्याच्या फंक्शन साठी तर ह्या खूप मस्त. कारण की उन्हाळ्यात असं असतं ना की आम्हाला लाईट वेट हवंय काहीतरी. सिल्क आहे शेवटी. अगदीच. हो. हे नवीन डिझाईन ट्राय केलं, जास्वंद. वा, जास्वंदीची फुलं बघा किती क्लास दिसतात याच्यावरती. आणि त्याच्यासोबत जे पानांचं डिझाईन वगैरे करण्यात आलं, कळी पण येतात तिकडे. बाय द वे, दिस इज नाईस. खूप मस्त. आता तू याचा ब्लाऊज बघ फक्त, कॉन्ट्रास्ट घेतलाय ब्लाऊज. वा. सो हे वेडिंग सीझन साठी पण मस्त आहे. म्हणजे मेहंदी असेल, हळद असेल, तेव्हा सुद्धा घालून जायला खूप छान आहे. द रिझन इज की उन्हाळ्यात लग्न असलं तरी इतका उन्हाळा वाढलाय, एसी हॉल असेल तरी त्याच्यामध्ये खूप घाम येत राहतो. त्यावेळेला अशा साड्या नेहमी कम्फर्टेबल ठरू शकतात आणि या इतक्या सुंदर आहेत की कोणीही बघत राहील फॉर शुअर. काठापदराच्या साड्यांव्यतिरिक्त काहीतरी वेगळं. हे प्रॉपर कमळ आहेत ना. हो, आमचा लोगो कमळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला कमळांच्या साड्या खूप आवडतात करायला पण. दिस इज सुपर. नाही, आणि ऍक्च्युली तुमचा इंटिरियर पण तसाच आहे. सगळा इंटिरियर त्यांनी कमळ आणि कमळचे जे फुलं म्हणजे कळ्या वगैरे असतात त्या हिशोबाने करून ठेवलेलं आहे. दिस इज नाईस. खूप सुंदर आहे. ह्याला आता साडी भरलेली आहे, मोटिफ खूप मोठं असल्यामुळे आपण त्याला हे करतोय. त्याचा ब्लाऊज वरती एक एक मोठं कमळ दिलेलं आहे. ओके. म्हणजे ते स्लीव्ह वरती युज होईल. वरती एक एक स्लीव्ह वर येईल, कारण हे खूप मोठं करता नाही येणार. हे इट गेट्स डिफिकल्ट. बरोबर. टू मच होणार ते ब्लाऊज वरती अख्खं डिझाईन फिरवायला. तेच मोटिव्ह घेऊन केलेलं आहे. आणि एक साडी बनायला किती वेळ जातो तरी? साधारण 3-1 आठवडे तरी लागतात. हो. सो जे आम्ही इम्परफेक्शन म्हणत होतो, इथे तुम्हाला ते खूप क्लिअरली दिसू शकतं की हे बघा, हे कलर आणि जे आउटलाईन आहे हे फ्री हँड केलेलं असतं. हे असं नाही की स्क्रीन प्रिंट सारखं सगळं सेम टू सेम छापलेलं असेल, असं नाही. हे सगळं फ्री हँड वर्क प्रॉपर जे म्हणतो ना त्या पद्धतीचं करण्यात आलंय. इथे पण शेडचा जो फरक आहे तो जाणवतो लगेच. मस्त. आता हे तर झालंय साड्यांचं कलेक्शन. आपण 1-2 अजून साड्या बघून घेऊ, मग नंतर आपण काय पाहणार आहोत? नंतर आपण हे बघूयात, हँड पेंटेड ड्रेस मटेरियल्स बघूयात जे चालेल. येस. हे बघा. वा, मस्त. एकदम म्हणजे हळदीसाठी परफेक्ट ऑप्शन आहे हा. यावेळेला आम्ही हळदीचं कलेक्शन बऱ्यापैकी केलं. इव्हन सूट्स मध्ये किंवा फॅब्रिक पेंटेड मध्ये पण खूप आहे, कारण आता सीझन येतोय लग्नाचा. सो हे बघ, हे एक एक स्लीव्ह वर येणार, एक एक फुल. मस्त. खूपच सुंदर आहे. सो हे झालं साड्यांचं कलेक्शन. साड्या. आता आपण बघणार आहोत हँड पेंटेड ड्रेस मटेरियल्स. येस मंडळी, आता आपण ड्रेस मटेरियल्स पाहणार आहोत आणि हे फॅब्रिक पेंटेड आहेत. राईट. फॅब्रिक. मगाशी जे होते ते फॅब्रिक पेंट नव्हतं, सिल्क पेंट्स केलेले होते. हे फॅब्रिक पेंट जे रेग्युलर असतात ते पण, हे पण निघत नाहीत. पेंटिंग केल्यावरती हे पण सेट केलेलं असतं, हे निघत नाही. फॅब्रिक, कॉटन सिल्क, रॉ सिल्क असे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळे फेस्टिव्ह सीझन साठी आहेत. त्याच्यामुळे हे पण ड्रायक्लीन करायचं. ड्रायक्लीन केलं, धुतलं तरी हे काही निघणार नाही. वाव, नाईस. आणि ऍक्च्युली आता फील होतंय, जे पेंट म्हणतात ना लोक, हे फील होत. एखादं ओपन करून दाखवता का प्रेक्षकांना? आपण अंदाज देऊयात. हे आपल्याकडे 2 पीस सेट्स आहेत. लागलं तर 3 पीस खालचं पण करून देऊ शकतो. हे बघ, 2.5 मीटरचं असतं पूर्ण कुर्ता जो आहे तो, पूर्ण पेंटिंग. आणि हे शिवल्यावर हे असं दिसणार. म्हणजे हे गळ्याच्या इथे असणार आणि गळ्याच्या इथे सगळं आपण साधारण गळा मार्क करून देतो. शेप काही देत नाही, म्हणजे मग तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे शिवून घेता येईल. आणि ऑल ओव्हर म्हणजे अख्ख्या फ्रंट वरती हे येणार 2.5 मीटर्स. आणि त्याच्यावरती आपण हे स्पेशल ऑर्गॅन्झाचा दुपट्टा घेतो. सगळं बनारसी ऑर्गॅन्झा आहे, कडक राहत नाही, अतिशय छान फ्लोईंग आहे. मस्त. आणि जरी आहे हे तर फेस्टिव्ह साठी वगैरे छान आहे. आणि ह्याच्यात आपण कस्टमायझेशन ऑफर करू शकतो. मी मगाशी म्हणाले होते फॅब्रिक मध्ये पेंटिंग मध्ये देतो, तर ह्याच्यामध्ये आता इफ यू वॉन्ट अ पेंटेड दुपट्टा आपण पेंट करून देऊ शकतो. किंवा ह्याच्यामध्ये आता हे आम्ही 2 पीस सेट्स केलेले आहेत. ह्याची रेंज साधारण 1850-1950 पासून स्टार्ट होते. जरीचं असतं ते थोडीशी हायर रेंज असते, कारण म्हणजे त्याच्यामध्ये पण नॉन जरीचा दुपट्टा, जरीचा दुपट्टा. नॉन जरीचा दुपट्टावाले जे 2 पीस सेट्स आहेत ते 1815 पासून स्टार्ट होतात. ओके. आणि ह्याची मग रेंज थोडी हाय पडते, लाईक आय सेड. पण त्याच्यामध्ये इफ यू वॉन्ट अ 3 पीस, लाईक ह्याला बॉटम पाहिजे तर आपण देऊ शकतो फॅब्रिक. म्हणजे तुम्हाला अख्खा त्याचाच जे शिवायचं असेल. पण हल्ली काय आता लोक लेगिंग्स पण प्रिफर करतात. सो म्हणून आम्ही हे 2 पीस ठेवलेले आहेत. पण तुम्हाला पाहिजे तर वी कॅन गिव्ह यू द फॅब्रिक टू मेक इट अ 3 पीस सेट. ओके. सो हे आपण उघडून बघितलं. आता बाकीचे पटापट दाखवते. हे मोटिव्ह हे चेरी ब्लॉसमचं होतं. ओके. हे बघ, आता लग्नाचं सीझन येणार आहे. राईट. सो त्याच्यासाठी येलो प्रॉपर. सो नाईस. हे हळदीसाठी म्हणून मस्त आहे. आणि हे अशा पद्धतीचे तुम्हाला कमळ मिळणार आहे त्याच्यावरती मोटिव्स. ग्रेट आहे.
कमळाचं मोटिफ आहे पूर्ण. हे बघ, हे अख्खं असं मस्त, खूपच छान आहे हे. आणि प्रॉपर हळदीचा फील आहे त्याला. हे अजून एक कमळाचंच आहे. हे बघ. अरे वा. आणि हे किती सॉफ्ट आहे मटेरियल. दिस इज कॉटन सिल्क आहे. कॉटन सिल्क आहे. खूप कमाल वाटते. आणि ह्याच्या दुपट्ट्यावरती पण पेंट केलं गेलं ना. एक दाखवते जे मी म्हणाले होते की कस्टमाइज आपण करू शकतो. सो हा हे बघ पूर्ण ह्याच्यावरती ऑर्गॅनचा दुपट्ट्यावरती पेंटिंग केलेलं आहे. किती छान. मस्त. असा हेवी सेट होऊ शकतो. सही. हे सनफ्लॉवर्स आहेत. अरे वा. म्हणजे पर्पल वरती असं येलो ग्रीन शेड कधी इमॅजिन पण केलं नव्हतं. ते इतकं छान वाटतंय. आणि हा प्लेन दुपट्टा आहे. मस्त. हा सोनचाफा. अरे वा. असं दाखवते म्हणजे कळेल घातल्यावर हे असं दिसणार. ओ सही. सोनचाफ्याची फुलं जी असतात केशरी रंगाचा सोनचाफा घेतलेला आहे. मस्त. याला प्लेन दुपट्टा दिलाय. इफ रिक्वायर्ड त्याच्यावर पेंटिंग करून मिळेल. यातले कलर्स या प्रत्येक डिझाईन मध्ये कलर्स अवेलेबल आहेत. मस्त. आणि कलर्स खूप सुंदर आहेत. आणि आपल्याकडे प्लेन सेट्स पण अवेलेबल असतात. आम्ही हे डाय करून घेतलेले दुपट्टा असतात सिल्कच्या कुर्त्याबरोबर. तुम्ही सांगाल ते डिझाईन आम्ही ह्याच्यात करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सोनचाफा वेगळ्या कलरवर पाहिजे, आम्ही तुम्हाला प्लेन सेट्स मी तुला नंतर दाखवते, ते पण चॉईस आपण देतो की तुम्हाला पाहिजे तर वी कॅन कस्टमाइज इट फॉर यू. परत चेरी ब्लॉसम मगाशी पण बघितलं ते. ओ येस. हे चेरी ब्लॉसम किती क्लास वाटतं ना. डार्क शेड वरतीच त्या शेडची फुलं. हे खूप मस्त आहे. वा. हे असे रेग्युलर जे वाईल्ड फ्लावर्स असतात त्यातले मोठे पेटल्स वाले फ्लावर्स केलेले आहेत. खूपच सुंदर आहे. हे ह्याच्यावरती हे लिलीज आहेत. लिलीज आहेत. हे वेगळं आहे म्हणून ओपन करून दाखवते. हे बघ. वा. सुंदर असा कुर्ता आहे त्याचा. मस्त. आणि त्याला हे असं जरीचा दुपट्टा. वा. सी अगेन हे वेडिंग सीझन साठी ड्रेस हवा असेल तर मग तुम्ही असं घेऊन जाऊ शकता. हे ड्रेस ऍक्च्युअल मध्ये हे वेडिंगला पण खूप इझिली कॅरी केलं जाऊ शकतंय. हे फ्री हँड रोजेस केलेत. रोजेस मधले पण 2-3 प्रकार आहेत. हे फ्री हँड रोजेस केलेले आहेत. योकला वरती हे फुल गुच्छ येणार आणि मग इंडिव्हिज्युअली ऑल ओव्हर. बऱ्याच वेळेला काय होतं, लोक योकवर कॉन्सन्ट्रेट करतात, बाकीचं प्लेन राहतं. आमच्या असं लक्षात आलं. सो व्हॉट वी डिड वॉज की ऍटलीस्ट फुल कुर्ता शुड हॅव अ हेवी लुक. त्याच्यामुळे कुर्त्यावरती सगळीकडे पूर्ण फ्रंटला पेंट केलं जाणार. ओके. हे फ्री हँड ऑर्किड्स आहेत. वा. अच्छा. याच्यामध्ये थोडंसं शिमर युज केलं गेलंय. अगेन अ गुड वन टू कॅरी फॉर एनी फेस्टिवल. व्हेरी एलिगंट दिसतं. टू मच नाही दिसत. एलिगंट क्लासी. यू मॅच द अप्रोप्रिएट ज्वेलरी अँड दिस इज गुड टू गो फॉर अ फंक्शन. हे गुलाबाचा मगाचा पण फ्री हँड रोजेस बघितला. हा रोजेसचा प्रकार आणखीन वेगळा आहे. वा. हे एवढं कलेक्शन मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघते की हँड पेंटेड मध्ये एवढं सगळं करून मिळू शकतं. इट्स अ पॅशन फॉर अस. आम्हाला सगळ्याला माझ्या टीमला आणि आम्हाला दोघींना आणखीन पण आमचे टीम मेंबर्स आहेत. आम्हाला हे पॅशन असतं वेगवेगळे डिझाईन्स क्रिएट करायचे. सुंदर. आणि मुळात हे कंबाईन करायचं विथ अ व्हेरी गुड गोईंग दुपट्टा. ते पण एक वेगळं टास्क आहे ना. आणि त्याला वेळ लागतो कारण ते कापड घेऊन यायचं, दुपट्टे घेऊन यायचे, ते डाय करून घ्यायचे एक्झॅक्ट शेडचे. कारण असेच्या असे सेट्स कुठेच मिळत नाही. आपल्याला तयार करायला लागतात. म्हणून तर हे डिझायनर कलेक्शन म्हणतात याला. नाईस. हे अजून बोगनवेल. ह्यात एक वेगळा ज्यांना अगदी भडक पिवळा नकोय. बरोबर. लाईक अन ऑकर काइंड ऑफ अ कलर. येलो ऑकर जो असतो तशा काइंड ऑफ अ कलर विथ अ डिफरंट जरीचा दुपट्टा. सो देर. आणखीन याच्यामध्ये खूप व्हरायटी अवेलेबल आहे पण त्याच्यासाठी यावं लागेल स्टोअरला. अगदी. आम्ही खूप लिमिटेड आणि नवीन डिझाईन्स जे आले ते दाखवलंय. आपल्याकडे 3 पीस पण आहेत प्युअर कॉटन मधले अरविंद मिल्सचे. ते पण असतात. बरं. फॉर समर. सो समर साठी अजून काय वेगळं कलेक्शन आपल्याकडे आहे का? ड्रेस मटेरियल्स मधलं. येस. ड्रेस मटेरियल, साडी, एनिथिंग. ते दाखवते. तर मंडळी अजूनही आपण साड्या पाहणार आहोत आणि ह्या हँड पेंटेडच साड्या आहेत. सो हे फॅब्रिक पेंट मधले साड्या आहेत का? फॅब्रिक पेंट. ओके. आणि हे उन्हाळ्यासाठी स्पेशल ह्याच्यात गरम होत नाही. इझी टू मेंटेन आणि दिसायला खूप क्लासी दिसतात. मस्त. ह्या आम्ही स्टुडिओला बसून पेंट करतो. प्युअर सिल्कच्या आहेत त्या वर्कशॉपमध्ये होतात. ह्या तुम्ही आमच्या स्टुडिओला जर कोणी आलात तर तुम्हाला हे वर्क इन प्रोग्रेस कायम दिसेल. आम्ही कोण ना कोणतरी ब्रश हातात घेऊन हे पेंट करतच असतो. किती छान. ग्रेट. सो काय रेंज मध्ये जातात ह्या आणि काय क्वालिटी आहे? ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल लिनन आहे. स्लब लिनन आहे.
सेमी टस्सर आहे. हे सगळे हे प्रायमरली हे 3 प्रकारचे फॅब्रिक्स आहेत. आणि ह्याची रेंज साधारण 3800 पासून सुरू होऊन 4,500 पर्यंत असते. 3800 to 4500 ची रेंज आहे. प्रत्येकाच्या कामानुसार वेगवेगळी रेंज होते. ओके ओके ओके. तर आपण पहिली दाखवूयात साडी. येस, पेस्टल शेड उन्हाळ्यासाठी परफेक्ट असा ऑप्शन. आणि हे खूपच सुंदर, त्याच्यावरती फुलांची डिझाईन. हा पदर आहे, अरे वा, सिल्वर जरी आणि ह्याच्यावरती व्हेरी नाईस आहे, खूप मस्त. हा, हे लिनन आहे. लिनन आहे, समर साठी अगदी छान आहे. आणि लिनन ऑलवेज क्लासीस दिसतं. हे बघ, ऑल ओव्हर ह्याच्यावर पेंटिंग असतं. वा, आणि हा ब्लाउज पीस आहे, ब्लाउज पीस आहे आणि स्लीव्स वरती कायम काम केलेलं असतं आपल्याकडे. सो हे कम्प्लीट साडीवरती तुम्हाला हँड पेंट केलेलं दिसेल. हे रंग पील ऑफ होणार नाहीत, की असं जर तू बघितलंस निघणार नाहीत. असं कधी कधी वाटतं ना की पील ऑफ काही होत नाही. ते सगळे सेट केलेले आहेत. फक्त ड्रायक्लीन, ही पण साडी आम्ही म्हणतो ड्रायक्लीन करा, कारण मेंटेनन्सच्या दृष्टीने. बरोबर. लिनन मधले आणखीन आहेत बरेच, पण आपण काही काही सिलेक्टेड दाखवतोय. सो हे आणखीन एक मोठे बेबी पिंक मध्ये रोजबड्स आहेत. वा, हे गुलाबाच्या कळ्या किती छान दिसतात. आणि हे सिल्वर जरी असल्यामुळे ना ह्याच्यावरती एखादी ऑक्साईड कानातलं वगैरे घालून पण लुक खूप छान सुंदर दिसेल ते कॉम्बिनेशन. हा त्याचा पल्लू आहे, ब्लाउज पीस खूपच छान मस्त. हे सगळे पेस्टल शेड्स आणि हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेतच, पण आम्ही लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. स्टोरला आलात की तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येणार आहे. आणि ताई एक्झिबिशन सुद्धा करतात. सो एक्झिबिशनचे डिटेल्स कधी कुठे असणार आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता व्हिडिओच्या शेवटी, आणि सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला कळेलच. अरे वा, बोगनवेल आपण जे ड्रेस मटेरियल्स बरोबर कुर्त्यावरती ते साडीवरती. हे बघ, मस्त फुल पल्लू, ह्याला बॉर्डर दिलीये पूर्ण. अरे वा, म्हणजे हे बॉर्डर ना तुम्ही ह्याच्यावरती पण युज होईल. पल्लूच्या पल्लू आपण जे समोर येतो तशी बॉर्डर येणार थ्रू आउट, दोन्ही साईडला वर खाली बॉर्डर. मस्त, खूप सुंदर कलर आहे हा. ग्रेट. आणि फॅब्रिक बघ, उन्हाळ्यात सॉफ्ट आहे, उन्हाळ्यात गरम होणार नाही. कॉटन सिल्क येते. आता हे आपलं जे सेमी टसर असतं नेहमी. अरे वा, गोल्डन जरीचं काम आणि सिक्वेन आहे ऍक्च्युली. हे बघा, ह्याच्यावरती तुम्हाला गोल्डन सिक्वेन दिसेल आणि हे सगळं शिवलेलं आहे, त्यामुळे धुताना वगैरे तेही निघणार नाही आणि सोबत पेंटही पील ऑफ होणार नाही. कम्प्लीट साडीवर तुम्हाला अशी लाइनिंग आणि सिक्वेन्सचं काम दिसणार आहे. छान दिसतंय हे, प्रिटी. ऍक्च्युली लाईट कलर वरती डार्क फुलं खूप मस्त उठावदार दिसते साडी ती. ग्रीन कलर वेडिंग साठी, हळदी मेहंदी संगीतला पण तुम्ही ही नेसून जाऊ शकता. अरे वा, ह्याच्यावरती जर सेम ब्लाऊज नको असेल ना तर तुम्ही कॉन्ट्रास्ट एखादा हेवी ब्लाऊज पण नक्कीच युज करू शकता. कॉन्ट्रास्ट याच्यावर तुम्ही घालू शकता. ऑरेंज मधला जरी ब्लाऊज घातला किंवा एमरल्ड ग्रीन मधला घातला तरी खूप सुंदर दिसतं. याचा आपला ब्लाऊज पीस आहेच, राईट. पण मग ह्याचा पण तुम्ही शिवू शकता. नाही तर मग दुसरं तुम्ही याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण एखादं हेवी जरीचं घातलं ग्रीन कलरचं तरी छान दिसेल. यांच्याकडे ब्लाऊजची पण बरीच व्हरायटी आहे, तीही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ती पण दाखव. फ्री हँड रोजेस आहेत हे, किती छान पल्लूवरती. आणि प्रॉपर तुम्ही ते मोटिव्स बघू शकता. खूप छान आणि एलिगंट आणि खूप छान पद्धतीने ते काम केलं गेलं. रेखीव काम म्हणतो ना त्या पद्धतीचं, सुपर प्रिटी. पूर्ण ऑल ओव्हर अख्ख्या साडीवर. म्हणजे तुम्ही पूर्ण आता एक साडी फक्त अशी करून दाखवू शकता. म्हणजे मागे असं आहे की कमी केलंय काम असं नाहीये. वा, हे आतल्या साईडला पण काम आहे. पूर्ण साडी भरलेली आहे, प्रिटी. आणि हे रेड आहे, जो कोणत्याही ब्राईडला पण छान वाटेल लग्नानंतर नेसण्यासाठी वगैरे जे असतात ना, किंवा जरी ग्राहक वगैरे छोटं फंक्शन असतं हा, तेव्हाही छान दिसेल. म्हणजे आपल्याकडचं असं काम नाहीये की पदर हेवी आणि आतात विरळ होत जातं. नाही, तुम्हाला व्यवस्थित जेवढं दिसतंय व्यवस्थित दिसणार. अरे वा, किती छान. हा एकदम तुम्हाला ब्ल्यू कलर जो उन्हाळ्यामध्ये खूप छान पद्धतीने कॅरी करता येऊ शकतो अशा पद्धतीचा. तुम्हाला बॉर्डरला फुलं दिसणार आहेत, पदरवर आहेत आणि मध्ये मध्ये छोटी छोटी फुलं आणि त्यासोबत काम छान आहे, खूप मस्त दिसतंय. फुलं त्याच्या कॉस्मॉसची असतात ना. बरोबर, हो हो हो, येस येस. तो एक कन्सेप्ट घेऊन आम्ही सुरू केलं हे करायला. परफेक्ट फुल तसंच्या तसं घेणं जरा अवघड आहे. हे सगळं फ्री हँड आहे, हे काही ट्रेसिंग करून केलेलं नाहीये, हाताने केलेलं आहे, त्यामुळे वेळही तेवढा लागत असेल ना ह्याला वेळ बराच लागतो. असं कस्टमाइज आपण देतो ऑर्डर करून, पण थोडा वेळ घेऊन करतो. आपण मगाशी सोनचाफा बघितला होता, त्यातलं हे सध्याचे ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत. स्टुडिओला ह्याची खूप मागणी आहे म्हणून आपण हे करून ठेवतो. यातली किती छान. हा पदर बघा किती मस्त भरलेला आहे.
याच्यावर Very पण nice. कॉन्ट्रास्ट ना ब्लाऊज खूप छान खूप छान दिसेल. व्हेरी नाईस. आणि मेन जरी काठ असल्यामुळे फंक्शनला वगैरे Functionला. युज केली जाऊ हो. शकते. म्हणजे समर वेडिंग किंवा समर फंक्शन्स मध्ये खूप छान खूप छान दिसणार. दिसेल. आता पाडवा येतोय हा त्याच्यासाठी तेव्हा ही युज करायला छान आहे. येलो कलर त्याच्यावरती पर्पल आणि ब्ल्यू कलरची फुलं आहेत, ग्रीन कलरची पानं. हा कॉन्सेप्ट मला आवडलाय की डार्क शेड वरतीच डार्क कलरचा वापर केला गेलाय. आणि हे सगळं डिझायनिंग आणि हे सगळं तुम्ही इनहाऊस करता, राईट? इनहाऊस करतो आम्ही. इनहाऊस वा. करतो. टीम आपली इथे बसून सगळं करतंय. मस्त आहे हे पण. बरेच कलर ऑप्शन्स, डिझाईन ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजून बघता येईल फॉर शुअर. आता हे जे आहे आणि हे तर खूप ट्रेंड आहे. उन्हाळा म्हटलं की अशा साड्या हव्यात ज्याच्यावर पारिजातकाची फुलं असणार आहेत. हे आपल्याकडे बरंच पॉप्युलर आहे आणि ह्याच्यासाठी खूप डिमांड आहे. आपण एकदम खूप आधी सगळ्यात पहिला पण ऐश्वर्या व्हिडिओ केला होता, हा. त्याच्यामध्ये आपण पारिजात दाखवले होते आणि खूप त्याच्यासाठी डिमांड होतं आपल्या व्ह्युअर्स कडनं. सो हे वेगवेगळे पॅटर्न्स ट्राय केलेत. पल्लूमध्ये पॅटर्न्स, काही फुल भरलेले पल्लू असतात, काही ही ऍक्च्युली पारिजात स्पेशलिस्ट आहे. पण सगळे पारिजात म्हणजे ती एकूण एक पारिजातचं फुल असं असतं की घेऊन म्हणजे असं काय नेमकं इतकं पेंट असं इतकी मन लावून पेंट एवढं आवडतं का तुला? हे खूप छान आहे पण मस्त. व्हेरी नाईस. आणि मेन अगेन ह्याला जरी काठ आहे, हळदी मेहंदीला युज केली जाऊ शकते अशी ही साडी आहे. हे बघा आता ह्यातले ही लाईन वाली पारिजात होते, सिक्वेन्स वाली. हे फक्त बॉर्डर. अरे वा. बॉर्डर पण प्रॉपर त्याला काठपदर बॉर्डर जी असते म्हणजे तशी. ज्यांना अगदी काठपदराची आपल्याकडे साडी लागतेच फंक्शनला किंवा कुठल्या सणासुदीला, काठपदराची घ्या. पण थोडी ट्रेंडिंग डिझाईन, थोडंसं डिझायनर टच काठापदराला दिलेला आहे बघ. सुंदर आहे. वा. त्याच्यावरती मेहंदी कलर, प्रॉपर मेहंदी कलर. येस. आणि जसं तरी मगाशी सांगितलं की पल्लू तुम्हाला असा भरलेला मिळेल आणि साडीवरती थोडं फुलं लांब लांब ज्यांना हवी आहेत किंवा अगदी बॉर्डरला छोटी छोटी फुलं, छोटी डिझाईन हवी आहे तर तेही ऑप्शन्स इथे आहेत. आणि अगेन याला जरी काठ आहे, सो अगेन एक फेस्टिव्ह लुक साठी ही साडी होऊ शकते. आणि बेबी पिंक, हा खूप गोड रंग आहे. फ्रेश वाटतं. फ्रेश. हा, उन्हाळ्यात तर हे खूप चालणारे रंग आहेत. लाईट कलर उन्हाळ्यात काही जण खूप आवर्जून प्रेफर करतात ना, त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. सो ह्यातल्या पण नो टू सॅरीज आर अलाइक. प्रत्येक साडीचं आता आपण बघितलं सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे पदर तयार केलेले आहेत. काही अख्खे पूर्ण आहेत, काही पॅचेस मध्ये खूप हेवी काम आहे आणि मध्ये असं स्प्रिंकल म्हणजे जो सडा पडतो ना फुलांचा, तशा कन्सेप्टने आपण करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून पण वर्क इन प्रोग्रेस आहे. या पण आपल्याकडे प्लेन साड्या असतात, म्हणजे न पेंट केलेल्या. ह्या पण तुम्ही सांगू शकता आपल्याकडच्या आहेत त्या दाखवू शकतो, त्याच्यावर पण आम्ही पेंट करून देऊ. तुम्ही किती मस्त. सही आहे. सो हे झालं हँड पेंटेडचं कलेक्शन. आता मला उन्हाळ्यासाठी आपल्याकडे मल कॉटन किंवा अजून साड्या असतील आणि तुमच्याकडे ब्लाऊज पण आहे, सो आपल्याकडे असं काही सेट करून मिळतं का की साडी ब्लाऊज असं काही सेटही मिळतो? येस. आपण ना मल कॉटनचे किंवा बाकी पण काही सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवू की सेट्स आहेत ते, किंवा हेवी बनारसी कोटा जो म्हणतो ते उन्हाळ्यासाठी फंक्शन आहे पण सिल्क नको आहे, पण मग काहीतरी हेवी नेसायचं. सो बनारसी कोटा जो म्हणतो जर आहे पण कॉटन बेस आहे, त्याचे आपण सेट केलेले आहेत. आपण कंबाईन करून ब्लाऊज पण त्याच्याबरोबर ठेवलेले आहेत. आणि जे प्युअर हँडब्लॉकचे मल कॉटनच्या साड्या आहेत, ज्या डेली ऑफिस वेअर, समरमध्ये लोकांना गरम खूप होतं आणि जे ट्रॅव्हल करतात मुळात ऑफिसला वगैरे त्यांच्यासाठी ते गरजेचं. तसे पण कॉम्बिनेशन्स पण आपण करून ठेवलेले, तर ते पण बघूया. ग्रेट. चला बघून घेऊया. आपल्याकडे साडी आणि ब्लाऊज असा पण सेट मिळतोय, राईट? सो ते वेगवेगळं घेणं गरजेचं आहे की कसं काय? नाही, आपण काही कॉम्बिनेशन्स करून ठेवलेली आहेत. कॉम्बिनेशन्स पण घेऊ शकता किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग आपण वेगवेगळं पण देऊ शकतो. पण मी कॉम्बिनेशन्स दाखवते म्हणजे साधारण एक आयडिया येईल साडी आणि ते ब्लाऊज कसं दिसतं. ओके. ओके. हे आता मगाशी आपण बोललो तर मल कॉटनचे सेट्स, समर स्पेशल. हे बघ, हे प्युअर मल कॉटनचे हँडब्लॉकची साडी आहे. ओके, हँडब्लॉक आहे सगळं. ही साडी अशी आहे. ओके, सही साडी अशी येणार. त्याला हा पल्लू आहे आणि त्याच्याबरोबर ब्लाऊज पीस येतं साडीला. पण आपण हे आपल्याकडचं हे कॉम्बिनेशन करून दिलेलं आहे. सो हे दिस कॉम्बिनेशन स्टार्ट्स फ्रॉम 20 to 50. 20 to 50 कॉम्बिनेशन सुरू होतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नुसतं साडी किंवा नुसतं ब्लाऊज पण घेऊ शकता. मग त्याचे रेट जे काही असतील ते त्याप्रमाणे. हे मी कॉम्बिनेशनचं सांगितलं. समर स्पेशल म्हणून हे 2250 ला ते सेट. ते वाटतच नाही ऍक्च्युअल मध्ये एवढं बजेट फ्रेंडली असेल. हे वा. त्यातला
सुंदर. सो So- अगेन वेगवेगळे प्रिंट हो. ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत आणि सगळ्या मल कॉटनच्या आहेत या. प्युअर हे हात लावतो प्युअर मल कॉटन आहे. मस्त. साधं कॉटन नाहीये की त्याचा बोळा होईल वगैरे नाही. दिस इज गुड क्वालिटी मल आणि हँडब्लॉकचं आहे. मुख्य म्हणजे. नाईस. मस्त. आणि हे ब्लाउजेस जे आहेत हे विदाउट पॅड्स आहेत, पण आपल्याकडे पॅडेड ब्लाउज ही अवेलेबल आहे. आपल्याकडे बऱ्याच बरं. प्रकारचे ब्लाउज आणि साइजेस काय काय असतात ब्लाउज मध्ये? आपल्याकडे रेडी साईज 38 असतं, जी फ्री साईज असते ती, पण ती ऑल्टरेबल असते. म्हणजे तुम्ही 34 पर्यंत कमी करू शकता किंवा 42 पर्यंत ती वाढवू शकता. 42 पर्यंत? 42. Wow. 42च्या पेक्षा जास्ती मी म्हणतात की वाढवता येतं, पण मी शक्यतो रेकमेंड नाही करणार. 34च्या Okay. खाली किंवा 34 to 42 इज व्हॉट यू कॅन प्ले अराउंड विथ. बरं. कारण हे सगळे प्रिन्सेस कटचे असतात, त्याच्यामुळे फ्रंट फिटिंगला काही फरक पडत नाही. फक्त साईडनेच करावं हे बघ, लागतं ह्याला आपल्याला. मी तुला एक दाखवते. हे बघ, आता हे जे आहे त्याची मार्जिन ही वाढवता येते. हे बघ, हो येस. याला एवढी, आता हे 38 साईज आहे. ही मार्जिन आपण ही 4 इंचानी, 1-1 इंच चारी बाजूने, मग 4 इंचानीही वाढवता येईल. 42 पर्यंत हे करता येईल ब्लाऊज. ओके. सो हा सेट घेण्याचा ऍडव्हान्टेज आहे की ह्या साडीला ब्लाऊज पीस आहे ते तुम्ही ब्लाऊज पीस शिवू शकता, प्लस तुम्ही हे पण घालू शकता. म्हणजे यू कॅन वेअर द साडी इन 2 डिफरंट वेज. नाईस. ट्रेडिशनल फुल स्लीव्हचं शिवलं, रेग्युलर स्लीव्हचं, आणि हे एक स्लीवलेस कॅरी केलं तरी छान. तर वेगवेगळ्या फंक्शनला वेगवेगळा लुकही कॅरी करता येईल. आता कॉम्बिनेशन आपण म्हणालोच तसं आहे. हे हँड पेंटेड. हो, ही हँड पेंटेड बरोबर, पण आपण कॉम्बिनेशन हे पॅडेड आहे. तू आता हो येस राईट. पण बऱ्याचदा असं होतं ना की उन्हाळ्यात बऱ्याच हो. लेडीजना पॅडेड ब्रा कम्फर्टेबल असते, सो कॅरी करायला पण चांगली असते आणि इझी टू वेअर एव्हरी डे, दिवसभरासाठीच्या फंक्शनसाठी पण. सो असा हा सेट. सो असे सेट कितीपर्यंत जातात? स्टार्टिंग रेंज काय असेल आपली? 4.5 पासून सुरू पासून. ओके ओके. आता मी म्हणजे आम्ही प्रत्येक साडीची आणि ब्लाऊजचं जे कॉम्बो सेट आहे त्याची प्राइस नाही सांगतो. द रिझन इज की त्या म्हणाल्या ना की तुम्ही ब्लाऊजही चेंज करू शकता. सो ब्लाऊजचे प्राइजेस मात्र वेगळे आहेत, साडीचे प्राइजेस वेगळे आहेत. सो तुम्ही कंबाईन घेतलं तर तुम्हाला वेगळे प्राइस मोजावे लागू शकतील. आता मी मगाशी म्हणाले होते ना की कोटा बनारसी राईट. हा. फंक्शन साठी जे आहेत, ही साडी कोटा बनारसी आहे. हे बघ, जरीची आहे पूर्ण. मस्त. ओके, दिसायला छान आहे, पण उन्हाळ्यात गरम होणार नाही कॉटन Okay. बेस असल्यामुळे. बरं. आणि त्याच्यावरती हा एवढा सुंदर ब्लाऊज. येस, व्हेरी नाईस. कॉम्बिनेशन. त्याचं ब्लाऊज पीस तर आहेच आहे, प्लस हे ऍड ऑन ब्लाऊज. सो हा रेडी ब्लाऊज तुमच्याकडे अवेलेबल रेडी आहे. ब्लाऊज आहे. आणि आपल्याकडे फ्रंट ओपन ब्लाउजेसची मागे पण खूप मागणी आली होती. आपले व्ह्युअर्स म्हणत होते की फ्रंट ओपन वाले पाहिजेत. मागच्या वेळेला पण आपण हे डिझाईन करून घेतलेले होते, त्यातलाच हा प्रकार आहे. बरं. प्रिटी. हे कॉम्बिनेशन छान वाटतंय. मस्त. हे इधर साडी नुसती घ्या किंवा साडी ब्लाऊज कॉम्बिनेशन घ्या. हे एक आयडिया येण्यासाठी, किंवा ह्याच्यावरती तुम्ही अजून मे बी मजंटाचं पण घेऊ शकता. यू कॅन मिक्स अँड मॅच, किंवा स्टायलिंग टिप द्यायची असेल तर ह्याच्यावर इव्हन तुम्ही कुठलाही कॉन्ट्रास्टचं घाला, डार्क कलरचं खूप छान दिसेल. व्हेरी नाईस. हा पण एक खूप सुंदर आहे. हे बघ, हा खूप हेवी ब्लाऊज आहे. ओ, वेडिंग साठी वेडिंग सुंदर आहे. हे बघा, हे किती सुंदर साडी आहे आणि लाईट वेट आहे. अगेन उन्हाळ्यात तुम्हाला गरम होणार नाही, साडी मेन टोचणार नाही. व्हेरी सॉफ्ट अँड व्हेरी नाईस. खूप आणि मस्त आहे. रिच दिसायला, पण रिच की तुम्ही लग्न कार्यात असं नाहीये की अरे लग्न कॉटनची किंवा कोटाची लग्नात कशी नेसायची, नाही, ही बनारसीच स्टाईल आहे. त्याच्यामुळे ही तुम्हाला दिसणार पण खूप सुंदर. मस्त. आणि ब्लाऊज मधले एक्झॅक्ट हे शेड्स आहेत, म्हणून हे आम्ही अगदी ह्यानी कॉम्बिनेशन केलं, कारण हे सगळे शेड्स या साडीमध्ये आहेत. व्हेरी नाईस. मस्त. दिस इज अ हेवी ब्लाऊज. हे ब्लाऊज तुम्ही आणखीन 4 साड्यांवर पण इझिली कॅरी करू शकता. हो, ग्रीन वरती, ऑरेंज वरती, येलो वरती, यू कॅन मिक्स अँड मॅच, कारण ह्या ब्लाउजेस मध्ये शेड्स खूप असतात. ग्रेट. दिस इज अ पॅडेड ब्लाऊज. नाईस. सो हे असे काही कॉम्बोज आहेत आपल्याकडे. हे पण एक मल कॉटनचं होतं, हे पण एक कॉन्ट्रास्ट. आम्ही इंडिगो सगळ्यांना आवडतं, त्याचं लॉट ऑफ डिमांड फॉर इंडिगो. इंडिगो वरती व्हाईट ब्लाऊज चांगलं दिसतं, बट वी हॅव ट्राईड मॅचिंग इट विथ अ डिफरंट काइंड ऑफ अजरक प्रिंट. मस्त. सो हे असे कॉम्बिनेशन तुम्हाला इथे करून मिळतीलच, ऑफकोर्स. पण तुम्हाला वेगळे ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही वेगळे ब्लाऊजही इथून घेऊ शकता. येस. ब्लाउजेस बघायचं झालं तर समर स्पेशल ब्लाउजेस पण दाखवून घेऊया आपण. येस. आता हे समर साठी आपण हे करू, काही वेगवेगळे नवीन ब्लाउजेस आलेले आहेत. हे बघ, बॅक साइडने बघा, बॅक साइड छान काम आहे हे. आणि हे सगळं हँडविव्ड आहे का? हँड एम्ब्रॉयडरी आहे, सगळी हाताचं काम आहे. मस्त. ऍप्लिक आहे, पॅचवर्क आहे, आणि हे सगळं मशीन एम्ब्रॉयडरी साईडनी केलेली आहे. ऍप्लिकचा पीस लावलेला आहे, पण ह्या ऍप्लिकच्या पॅच मध्ये हाताचं काम आहे. छान, मस्त आहे हे. आणि हे ह्याला साईडनी पण पॅचेस लावलेले आहेत. सो हे पॅचवर्क करून घेतलेलं ब्लाऊज आहे. हे बघ, ह्याच्यावर खूप कला कौशल्य आहे. वाव, प्रिटी. सो हे पण आपल्याकडे ब्लाऊजची स्टार्टिंग रेंज काय जाते?
तसं बघायला गेलं तर सिम्पल ब्लाउजेस 450 पासून स्टार्ट होतात. हे 450चे नाहीये. हो, हा, हे मुद्दाम आम्ही हा, मेन्शन करतो. आम्ही द रिझन इज की जी प्राइस आम्ही सांगतो त्यामध्ये हा. मिळतच नाही असा जो गैरसमज असतो. हा. द रिझन इज आम्ही सांगतोय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे, म्हणजे इथे मिळणारे जे ब्लाउजची व्हरायटी आहे ती 400 रुपये ते किती असेल मॅक्स? साधारण 2000-2200 पर्यंत ब्लाउजेस जातात. एवढ्या प्राइस रेंज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज तुम्हाला मिळतील. सो हे प्युअर कॉटन वाले आहेत. ओके, वा, हे असे सगळे मिक्स अँड मॅच क्वर्की थोडस एलिफंट. Right. हल्ली इट इज लाईक ट्रेंडिंग ना, यू वेअर एनिथिंग, दिस इज अ पॅडेड ब्लाउज कॉटन मधलं अगेन. सो दिसायला यू कॅन मिक्स अँड मॅच. नेव्ही ब्लू बॉर्डर दिलेली आहे. इंडिगो साडीवरती पण खूप सुंदर दिसणार हे. आपल्याकडे स्लीवलेस ब्लाउजेस आहेत. एक दाखवतेय, सगळ्या कलर्स अवेलेबल आहे पॅडेड स्लीवलेस ब्लाउज. मस्त, व्हेरी कम्फर्टेबल टू वेअर. आणि आतमध्ये कॉटनचं लाइनिंग असल्यामुळे ना हे उन्हाळ्यात मस्त आहे वापरायला. सो व्हेरी इझी टू वेअर आणि खूप म्हणजे हे खूप जातात आणि सगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल असतात. अजरक मध्ये, वा, प्युअर कॉटन. हे बघ, हे लाइनिंग कॉटन, हा मस्त. सगळे प्रिन्सेस कट आहे. लाईक आय टोल्ड यू मगाशी पण मी म्हणले, प्रिन्सेस कट असल्यामुळे ना त्याचं ऑल्टरेशन खूप सोपं पडतं. इथून ऑल्टर करा, शोल्डर्स ऑल्टर करायला लागतच नाहीत आपल्याला. नाईस, बऱ्यापैकी मार्जिन आहे आतमध्ये. मार्जिन असते, बऱ्यापैकी असते. हे कलमकारी. हे तर उन्हाळ्यात खूप चालतं. कलमकारी, अजरक, इंडिगो हे उन्हाळ्यात चालणारे प्रिंट्स आणि प्रोडक्ट्स आहेत. कलमकारी नाहीये, हे प्रॉपर कलमकारी आहे आणि विथ लाइनिंग आहे. मस्त. ह्याच्या आपल्याकडे कॉटनच्या साड्या पण असतात. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवत, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कधीतरी नक्की बघूयात कॉटन कलमकारीच्या साड्या. त्याचं पण कलेक्शन येणार आहे. कलमकारीमध्ये ते आपण फुल स्लीव्हचं बघितलं. हे स्लीवलेस मध्ये, स्लीवलेस मध्ये पण ह्याचे असे असंख्य ऑप्शन्स आहेत. व्हेरी कम्फर्टेबल. हे तू स्टाईल बघितलीस का? हो, हे तर तुम्ही बऱ्याच मुली आहेत ना कॉलेज गोईंग, ते ह्याच्यावरती त्याच्यासोबत एखादा ब्लेझर वगैरे पण कॅरी करू शकतो. क्रॉप टॉप सारखं युज केलं जाऊ शकतं. आणि नाहीतर मग आपण हे ब्लाऊज म्हणून व्यवस्थित तर ते दिसतच. अगदीच. हे एक थोडस असं स्टायलिश हल्ली मुलींना लागतं. राईट, थोडं बाटिक प्रिंट टाइप आहे. मस्त, गुड वन. डीप व्ही नेक, डीप समोरून व्ही नेक आहे आणि मागून सुद्धा डीप नेक ज्यांना अपेक्षित असतं त्यांच्यासाठी. सो हे समर कलेक्शन प्युअर कॉटनचे खूप आहेत. मग अजून पण बरेच आहेत आपल्याकडे. एम्ब्रॉयडरी, आपल्याकडे जे ब्लाउजेस शिवून आपण खास करून घेतो एम्ब्रॉयडरी, मशीन एम्ब्रॉयडरी, हे पण 3-4 साड्यांवर तुम्ही मॅच करू शकता. मस्त. सो हे रिवॅम्पिंग साठी खूप येतात लोक साड्या घेऊन की आम्हाला नवीन लुक द्यायचा. हा, सो हे असे ब्लाउजेस चांगले आहेत. हे हँड एम्ब्रॉयडरी अगेन खूप सुंदर आहे. हे इंडिगो साडीवरती तर किती छान दिसेल, एकदम डार्क कलर असल्यामुळे खूपच क्लासी दिसेल. हे असे 2 आहेत ज्याच्यामध्ये हे बघा, हे तुम्हाला ग्रीन पण बघा किती हेवी आहे, लग्न सराईमध्ये हवं असेल तर युज करायला. आणि ऑल्सो हा पण खूप मस्त कलर्स आहेत. सो हे सगळे फ्रेश आणि असे छान दिसतात. मशीन एम्ब्रॉयडर्ड अगेन. हे ना कॉर्पोरेट ह्याला पण छान दिसतात, म्हणजे ना कॅरी करायला छान आहे. जास्त डीप वगैरे नसल्यामुळे आणि डिसेंट एम्ब्रॉयडरी असल्यामुळे. मी तर हे कॉटन बरोबर पण मिक्स अँड मॅच करते. प्रिंटेड कॉटन मधले जर ह्याचे शेड्स असेल तर मी त्याच्याबरोबर पण कॅरी करते. खूप छान दिसतात. आता हे जरा असं हेवी, नॉर्मली डार्क कलर्स असतात, त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट यूज केलं जाऊ शकतं. जरदोसीचं साधारण ह्यात सगळ्यामध्ये रंग असतात. हे बघ, हे पूर्ण मशीन एम्ब्रॉयडरी हेवी काम आहे. फ्रंट, बॅक आणि स्लीव्स वरती काम आहे. मस्त. पण ह्याचं स्टिचिंग बघितलंस तर, आणि हे सगळं आपण करून घेत असल्यामुळे ह्याचं लाइनिंगची क्वालिटी आणि फिटिंग खूप छान येतं. मस्त. ह्यातले हे काही आहेत. हे पार्टी वेअर. वाव. सो अगेन लग्न सराईमध्ये तुम्ही ह्याच्या खालती जर स्कर्ट वगैरे असेल तर ते स्टाईल करण्यासाठी छान आहे. बऱ्याच मुली आहेत ना साडी शिवाय स्कर्ट प्रेफर करतात, तर मग तेव्हा तुम्ही असे हेवी ब्लाऊज वगैरे घालू शकता. ना खूप चालतं. ह्याच्यामध्ये खूप रंग अवेलेबल असतात. काश्मीरी पॅटर्न मधलं आणि सिक्वेन पण आहे ना, थ्रेड, आणि मल्टिपल साड्यांवर जातं. मस्त. हा स्पेसिफिक कितीचा आहे ब्लाऊज? हा ब्लाऊज म्हणालीस तर सांगते मी, बघ दिस इज 1650 ला विथ लाइनिंग पॅडेड ब्लाऊज आहे. एवढं हेवी आणि 1650 ला. गुड वन. हे बघ, व्हेरी नाईस. छोटस हलकं काम टिश्यू मधलं आहे, हलकं काम आहे ह्याच्यावर, स्लीवलेस टिश्यू मधलं आहे. अगेन ह्याच्या खालती प्लाझो वगैरे घालून वरती श्रग वगैरे घेतलं तरी छान परफेक्ट दिसेल. मस्त. सो अशातले हे काही प्रकार आहेत. लखनवी आहेत. मागच्या वेळेला आपण स्लीवलेस लखनवी बघितलेत म्हणून मी ते ह्यावेळेला दाखवत नाही. ह्यावेळेला हेवी लखनवी मधलं. हा, मस्त.
बरेच ब्लाउजचे ऑप्शन्स इथे ठेवण्यात आलेले आहेत. सो हे बघा, हे असे सुद्धा ऑप्शन्स आहेत. स्लीवलेस जे म्हणत होते, ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये रंग वेगवेगळ्या, प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत. हे स्लीवलेस आहे. मस्त. आणि हे पिछवाई आर्ट आहे ना? हो, नाईस. हे हँडवर्क आहे. हे डिजिटल प्रिंट आहे. म्हणजे काय आहे? पण हे जे आहे ना, उठाव ज्याला आणलेलं आहे, हायलाइटिंग इज डन विथ हँडवर्क. सिक्वेन्स आहे, पाईप्स आहेत छोटेसे, हँडवर्क आहे आणि प्लस हे असं पॅचवर्क आहे. सो हे क्वर्की ब्लाउजेस ज्यांना थोडंसं वेगळं लागतं. वाव. हँडवर्क. हे बॅक येतं ब्लाउजचं, हे फ्रंट आहे. आणि वा, स्लीव्स वरती खूपच छान काम आहे. मस्त. सो असे आपल्याकडे खूप ब्लाउजेस आहेत. म्हणजे त्यांनी जर तिकडे हे ब्लाउज आहे का पूर्ण सेक्शन? ते पूर्ण ब्लाउजचं सेक्शन. हे बघा, हे एवढे ब्लाउजेसचे ऑप्शन आहेत. तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येऊ शकते. बरं मंडळी, आपण हँड पेंटेड साड्या बघितल्या, ड्रेस मटेरियल बघितले, त्यासोबत आपण रेग्युलर यूज साठीच्या कॉटनच्या साड्या आणि त्यासोबत तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता, असं बरंच काही बघितलं. पण वेडिंग सीझन आहे, गिफ्टिंगसाठी साड्या हव्या असतील तर त्याचंही उत्तम कलेक्शन ताईकडे अवेलेबल आहे. तेच आपण इन शॉर्ट बघून घेणार आहोत. सो काय कलेक्शन यंदा आलेलं आहे आपल्याकडे वेडिंगसाठी? टस्सर पारसी ह्या वेळेला वेगळं डिझाईन केलेलं आहे. काही कलर्स रिपीट होतात प्रत्येक वेळेला, पण डिझाईन्स बदलतात. सो हे पारसी टस्सर आहे. सिल्क मार्क सर्टिफाईड साडी आहे टस्सर पारसी. हे त्यातलं एक वेगळं डिझाईन आहे. पूर्ण पारसी एम्ब्रॉयडरी आहे. प्युअर सिल्क आहे, प्युअर टस्सर सिल्क, सिल्क मार्क येणार या साड्यांना. हा प्रकार आहे. वेडिंग कलेक्शन साठी हे ऑर्गॅन्झा आहे, हँडवर्क आहे, संपूर्ण हँडवर्कचं आहे. हे ब्लाउज पीस येतं, इतकं काम आहे आणि ह्या अख्ख्या साडीवर हे असं काम आहे. ह्याच्यामध्ये रंग अवेलेबल आहेत. हे ब्राइड्स किंवा छोट्या मोठ्या फंक्शन साठी पण छान दिसतं. बरं, त्याच्यात कलर्स आहेत. त्यातले किती कलर दाखवते. वा, सो हा बघा किती क्लास कलर वाटतोय. मस्त आहे. सेलिब्रिटी स्टाईल साडी वाटते. बिकॉज असे एक रंग ना मोस्टली ते सेलेब्स जास्त वापरताना दिसतात. सो अगेन येल्लो खूप सुंदर. लग्नानंतर पण देवदर्शनाला वगैरे जाताना काही डिझायनर साडी हवी असेल तर अशी घेऊ शकता, किंवा छोटे मोठे फंक्शन्स लग्नानंतर होत राहतात तर त्यावेळेला किंवा मेहंदीसाठी म्हणून अशी साडी तुम्ही घेऊ शकताय. रिसेप्शन लुक साठी म्हणून पण अशा साड्या खूप चालू शकतात, किंवा ब्राइड्स मेड्स असतात त्यांना ऑर्गॅन्झामध्ये असे वेगवेगळे रंग घ्यायचे तर ते ग्रुप पण मिळून अशा साड्या घेऊ शकताय. सी, त्याच्यामध्ये तो लव्हेंडर कलर पण खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये थोडं हलकं काम तुम्हाला कम्प्लीट साडीवर दिसेल. त्याच्यात हा कलर आहे आणि हे पण वेगळं डिझाईन आहे. ह्या वेळेला डिझाईन्स वेगवेगळे केलेले आहेत. हे जरा थोडंसं हेवी वालं आहे. ह्यातलं पण सगळ्यामध्ये रंग अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कलर कस्टमायझेशन करून देऊ शकतो. हे डिझाईन वेगळ्या रंगामधलं पाहिजे तर आपण करून देऊ शकतो. सही. इन ऍडिशन टू दॅट आपल्याकडे आता हे एक दाखवते मी गिफ्टिंगसाठी. तू म्हणालीस वेडिंग गिफ्टिंग. ही आपली जी जास्वंदीची साडी आहे, नेहमी ह्याला खूप चांगला आपल्याकडनं प्रतिसाद सगळ्यांकडनं मिळतो. सो ह्याच्यात रंग पण वेगवेगळे आलेले आहेत या वेळेला. सो सिक्वेन्स विविंग वाली साडी आहे विथ ब्लाउज पीस. सो ह्या पण आहेत सगळ्या. मस्त. इथे पण बरंच कलेक्शन आहे. सो हे पण ह्याच्यामध्ये गिफ्टिंग रिलेटेड काही ऑप्शन्स आहेत. येस, यातल्या सगळ्या गिफ्टिंग रिलेटेड साड्या आहेत. मगाशी जास्वंदीचे तर त्यातले सगळे रंग आहेत, कलमकारी आहेत, विविंग वाल्या आहेत, पटोला येणार त्याच्यामध्ये बऱ्याच सुंदर अशा विविंगच्या साड्या येतील. शिफॉन येतील. 1500 पासून स्टार्ट होते साधारण रेंज, अप टू 4-4.5 पर्यंत. सो हे पण आपल्याकडे गिफ्टिंग साठी द्यायला घ्यायला आहेत. ह्या पण आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या. ह्या पण तुला खूप पेस्टल शेड्स आणि व्हेरी नाईस. कटवर्क, एम्ब्रॉयडरी सगळं आहे. ग्रेट. तर हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर मग तुम्हाला स्टोरला भेट द्यावी लागणार आहे. थँक्यू सो मच ताई, वन्स अगेन इतकी छान माहिती दिली. येऊयात मुद्द्यावर. तुम्ही कुठे कुठे सोशल मीडियावरती अवेलेबल आहात? आपलं इंस्टाग्रामचं हँडल आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची या नावाचं, आणि फेसबुकचं पेज आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची. आणि त्याच्यावरती तुम्ही आम्हाला डीएम करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर पण आपण सांगितलेला असतो. व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला आम्ही फोटो शेअर करू आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मस्त. आणि स्टोरला भेट द्यायची असेल स्टोरला टायमिंग 11 to 8 आहे. मंडे टू सॅटर्डे आपलं उघडं असतं स्टोर, आणि संडेला यायचं असतं तर फक्त आधी बाय अपॉइंटमेंट, आधी एक फोन करून घ्या आदल्या दिवशी. संडेला बाय अपॉइंटमेंट आपण अवेलेबल असतो इकडे. ग्रेट. तर मंडळी तुम्हाला सगळी माहिती मिळाली आहेच. मंडळी इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय? द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं या स्टोअरचं नाव आहे. एक्झॅक्टली कुठे आता आम्ही आहोत तर कर्वे नगर, पुणे येथे. कर्वे नगर मध्ये आल्यानंतर गिरिजा शंकर विहार असं विचारत या. गेट नंबर 4 आहे. गिरिजा शंकर विहार गेट नंबर 4. त्याच्या अगदी अपोजिट साईडला पोटनेस परिसर नावाची बिल्डिंग दिसेल. तिथेच A3 नावाचा एक बोर्ड दिसेल.
त्या बोर्डच्या अगदीच खालती आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची. दुसरं महत्वाचं, गुगल मॅप्स जर वापरता येत असतील व्यवस्थित तर डिझायनर पॅलेट बाय प्राची कर्वेनगर असं सर्च करा. इझिली त्यांचं लोकेशन तुम्हाला मिळेल आणि ऍक्सेसिबल आहे, त्यामुळे इथे इझिली खरेदीला येऊ शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.